आणि महाज्योतीला फेलोशिप मिळत असेल आणि भारतीला मिळत असेल तर समान धोरण आलं कुठून? आणि या भारतीमध्ये शिकणारे जे काही विद्यार्थी आहेत ते अनुसूचित जातीचे विद्यार्थी आहेत, ते अतिशय गरिबीच्या परिस्थितीतून आपलं शिक्षण पूर्ण करतात। आम्हाला जोपर्यंत फेलोशिप मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानावर बसणार आहोत। आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत। नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रावरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आझाद मैदान या ठिकाणी आहे आणि आझाद मैदान या ठिकाणी भारतीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। पुण्यात हे आंदोलन 107 दिवस चालू होतं आणि 24 तारखेनंतर जे विद्यार्थी आहेत ते आझाद मैदान या ठिकाणी आले आहेत। या भारतीच्या विद्यार्थ्यांची काय मागणी आहे, सरकारपर्यंत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पोहोचल्या आहेत का, किंवा मग सरकारचे कोणते मंत्री त्यांना आतापर्यंत भेटले आहेत, या अनुषंगाने आपण त्यांच्याशी संवाद साधणार। त्यांच्या मागण्या काय आहेत प्रमुख त्या आपण त्यांच्या संदर्भात त्यांच्याकडून जाणून घेणार। का ताई, काय मागण्या आहेत आपले? आज 107 दिवस आंदोलन पुण्यात आणि आता 24 तारखेपासून आज 1 तारीख आहे, आपण मुंबईत आझाद मैदान या ठिकाणी बसलेला आहात। हो सर, आम्ही पुण्यामध्ये पण 107 दिवस आंदोलन केलं आणि तिथं आमच्या मागण्या वेळोवेळी मान्य करूनही आमच्या मागण्या तिथे मान्य झाल्या नसल्यामुळे आम्ही इथे आझाद मैदानामध्ये 24 तारखेपासून आंदोलन करत आहोत। आमची मागणी अशी आहे की आमच्या भारतीच्या 2022च्या विद्यार्थ्यांना जे काही पात्र आहेत 763 विद्यार्थी, त्यांना सरकारने सरसकट फेलोशिप द्यायला पाहिजे। कारण सरकारने 2022 साली सारथीला दिली, महाज्योतीला दिली आणि ह्या दोन्ही पण संस्था भारतीच्या आधारावर स्थापन झालेल्या आहेत आणि या भारतीमध्ये शिकणारे जे काही विद्यार्थी आहेत ते अनुसूचित जातीचे विद्यार्थी आहेत, ते अतिशय गरिबीच्या परिस्थितीतून आपलं शिक्षण पूर्ण करतात आणि त्यांना अजूनपर्यंत 25 महिने लोटून सुद्धा सरकारनं फेलोशिप दिलेली नाही। हे विद्यार्थ्यांनी वेळोवेळी आंदोलने केली, आमरण उपोषण केली, पण त्यांच्या मागण्या अजूनही मान्य झालेल्या नाहीत। माझी मागणी अशी आहे की सरकारने आमचा 2022चा विषय समजून घ्यावा। मेन सरकारच्या लक्षात आमचा 2022चा विषयच येत नाही। त्यांना असे सांगितलेले आहे की आम्ही तिन्ही संस्थाला समान धोरण लागू करू, पण समान धोरण जर भारतीला फेलोशिप मिळत नसेल, सारथीला आणि महाज्योतीला फेलोशिप मिळत असेल आणि भारतीला मिळत नसेल तर समान धोरण आलं कुठून? आमची अशी मागणी आहे की जर भारतीला तुम्ही सारथीला 2022ला दिली आणि महाज्योतीला पण 2022ला दिली तर समान धोरण अंतर्गत आम्हालाही 2022च्या 763 विद्यार्थ्यांना सरकारने सरसकट फेलोशिप मान्य करावी किंवा त्यांना अवॉर्ड लेटर देऊन आमच्या अकाउंटमध्ये 1 महिन्याच्या आत फेलोशिप जमा करावी। एकंदरीत दादा, आपण काय सांगाल या आपल्या मागणीविषयी? नमस्कार, मी प्रकाश तारू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून आलेलो आहे। मी PhDचा संशोधक विद्यार्थी आहे। गेल्या 24 तारखेपासून आम्ही इथे धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। आमची मागणी प्रमुख ही आहे की भारतीच्या सरसकट मुलांना 763 मुलांना, पात्र ठरलेल्या सर्व मुलांना फेलोशिप मिळावी, या मागणीसाठी आम्ही इथे धरणे देत आहोत। जे की सारथी आणि महाज्योतीचे पात्र 2022च्या सरसकट मुलांना सरकारने फेलोशिप अवॉर्ड लेटर दिलेले आहेत, तशीच आम्हाला पण द्यावेत आणि नंतर 2023 मध्ये समान धोरण लागू करावेत, अशी आमची प्रमुख मागणी आहे। त्यामुळे आम्हाला जोपर्यंत फेलोशिप मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानावर बसणार आहोत। आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत। आमच्यावर सरकारने, पोलीस प्रशासनाने आणि इतर राजकीय नेत्याने कोणीही दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये। आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत। आम्हाला सरसकट फेलोशिप मिळालीच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। एकंदरीतच भारतीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप द्या अशी मागणी जी आहे ते हे विद्यार्थी करत आहेत। कृष्णा कोल्हाटे, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई।